नमस्कार मित्रांनो, मराठी गुंतवणूकदार या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। शेअर बाजारातील रोजच्या घडामोडी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मार्केटमध्ये कशा प्रकारची मूवमेंट झाली, त्यानंतर कोणत्या सेक्टरमध्ये खरेदी झाली आणि कोणत्या सेक्टरमध्ये घसरण झाली हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। सर्वात प्रथम आपण बघणार आहोत निफ्टी 50। निफ्टी 50 मध्ये जर आपण बघितलं तर आज 108 पॉईंटची वाढ आपल्याला दिसून आली। त्यानंतर बँक निफ्टीमध्ये सुद्धा 140 पॉईंटची वाढ आपल्याला बघायला मिळाली। त्यानंतर BSE सेन्सेक्समध्ये सुद्धा जवळजवळ 350 प्लस आपल्याला वाढ दिसून आली। म्हणजेच मार्केट जर एकंदरीत आपण बघितलं तर आज आपल्याला पॉझिटिव्हमध्ये ट्रेड करताना दिसून आलं। त्यानंतर आपण बघणार आहोत निफ्टी 50चा टॉप गेनर स्टॉक। निफ्टी 50चा टॉप गेनर जो स्टॉक आहे तो आहे BEL, भारत इलेक्ट्रॉनिक्स। या शेअरमध्ये आज आपल्याला जवळजवळ 4.25% वाढ दिसून आली। त्यानंतर आपण बघणार आहोत निफ्टी 50चा टॉप लूजर स्टॉक इटर्नल। या स्टॉकमध्ये आज आपल्याला जवळजवळ 2% घसरण बघायला मिळाली। त्यानंतर आपण बघणार आहोत सेक्टोरियल इंडायसेस। सेक्टोरियल इंडायसेसमध्ये जर आपण पाहिलं तर निफ्टी ऑटो, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस, त्यानंतर निफ्टी IT, निफ्टी मेटल, निफ्टी फार्मा, भरपूर सेक्टरमध्ये आज आपल्याला पॉझिटिव्हमध्ये क्लोजिंग होताना दिसून आली। आज फक्त FMCG सेक्टर, त्यानंतर मीडिया सेक्टर आणि PSU बँक या 3 सेक्टरमध्ये थोडा दबाव बघायला मिळाला। त्यानंतर आपण बघणार आहोत FMCG सेक्टरमध्ये आज घसरण का झाली। गेल्या काही ट्रेडिंग सत्रामध्ये FMCG सेक्टरमध्ये आपल्याला खरेदी बघायला मिळाली होती, म्हणजे गुंतवणूकदारांनी या सेक्टरमध्ये मोठी खरेदी केली होती। त्यानंतर गुंतवणूकदारांनी आज या सेक्टरमध्ये प्रॉफिट बुक केल्याचं आपण बघितलं। FMCG सेक्टरमधील आजची घसरण ही फक्त प्रॉफिट बुकिंगमुळे आपल्याला बघायला मिळाली आहे। त्यानंतर दुसरं जे सेक्टर आहे ते आहे डिफेन्स सेक्टर। डिफेन्स सेक्टरमध्ये आज आपल्याला जोरदार खरेदी बघायला मिळाली आणि या वाढीचं जर नेतृत्व कोणी केलं असेल तर त्या कंपन्या आहेत MTOR टेक्नॉलॉजीज, गार्डन रिच शिप बिल्डर्स, त्यानंतर हिंदुस्तान एरोनॉटिक्स आणि माझगाव डॉक। या मोठ्या कंपन्यांमध्ये जोरदार खरेदी आज आपल्याला दिसून आली। या मोठ्या स्टॉकने आज डिफेन्स सेक्टरचं नेतृत्व केल्याचं आपल्याला बघायला मिळालं। डिफेन्स सेक्टरच्या स्टॉकमध्ये एवढी तेजी येण्यामागचं कारण काय आहे तर ते आहे भारत सरकारकडून सतत नवीन ऑर्डर्स मिळत आहेत। त्यानंतर मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेमुळे देशांतर्गत उत्पादनाला मोठा फायदा होत आहे आणि त्यामुळं डिफेन्स निर्यातीच्या संधी झपाट्याने वाढत आहेत। गुंतवणूकदारांना या सेक्टरमध्ये दीर्घकालीन वाढीची खात्री वाटते आणि त्यामुळे या सेक्टरमध्ये आज जोरदार खरेदी बघायला मिळाली। त्यानंतर आपण बघणार आहोत गोल्ड। सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅमसाठी 1,12,785 इतकी पाहायला मिळते। पुढे बघणार आहोत क्रूड ऑइल। कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $67 प्लस पाहायला मिळते। त्यानंतर बघणार आहोत डॉलर ऑज रुपीज। एका डॉलरची किंमत ही 88 रुपये आणि 29 पैसे इतकी दिसून येते। तर ही होती आपली या व्हिडिओमधली महत्त्वाची माहिती। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।